बाहीची लांबी 3 इंच ठेवल्यानंतर त्याची कॅप हाईट पण 3 किंवा 2.5 3 ठेवली तर बाही मुंड्यामध्ये मागं सरते. तर अशा वेळी काय करायचं बघा, हे 1 इंच आहे ना मी वाढवलेलं आहे, ड्रॉ केलेलं, ते शिलाईसाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे, म्हणजे 4 इंच घेतलेले आहे. तर कॅप हाईट तुम्ही तुमच्या मनानुसार ठेवायची, किती असेल तुमच्या साईजनुसार, 2.5 2.5 2 2.25 काय असेल ती. तर इथून 1.5 इंच ठेवलं जातं बघा आडवं, आणि हे अशा प्रकारे इथं थोडंसं खाली घेतलं जातं, म्हणजे काय होतं, गुढी येत नाही. तर इथं व्यवस्थित असा सेप आखून घ्यायचा किंवा सेपची स्केल आखायची. तर आता ही बाही मुंड्यामध्ये पाठीमागं सरू नये म्हणून काय करायचं बघा, खाली 1.5 इंच वाढवायची, मुंड्याच्या खाली 1.5 किंवा 2 इंच वाढवायची, मध्य काढायचा, मध्यातून गोलाकार सेप द्यायचा, आणि आता दंडघेर प्लस 1.5 इंच टाकायचा आणि कटिंग करून घ्यायची. ही बाही अशी बनवली ना तर मुंड्यामध्ये अजिबात देखील मागे सरत नाही, आणि परफेक्ट बाही कटिंग करण्याची 2.5 इंचाची किंवा 3 इंचाची कोणतीही बाही तुम्ही या प्रकारे कटिंग करू शकता. एकदम व्यवस्थित सेपने गोलाकार पहा आणि कटिंग करून घेतलं. तर 3 इंचाची बाही कटिंगचा संपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, आणि हो, लाईक सबस्क्राईब 3 इंचाची बाही आवडल्यास करून घ्या.